तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत एका गावामध्ये. म्हणजे आम्ही चाललोय गोव्याला आणि तिथे असं रेडी गाव म्हणून आहे. आणि तिथे एक गणपतीचं मंदिर खूप छान आहे आणि ते त्याच्याच बाजूला असा भला मोठा समुद्र आहे. रेडीचा गणपती मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी गावात आहे, जे 1976 मध्ये खाणीत सापडलेली एक स्वयंभू द्विभुजा गणपतीची मूर्ती आहे, जी अखंड जांभा दगडावर कोरलेली असून ती 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद बसलेल्या अवस्थेत एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक. 1976 मध्ये एका लोखंडाच्या खाणीत ही मूर्ती सापडली. एका स्थानिक व्यक्तीच्या स्वप्नानंतर ती बाहेर काढण्यात आली. गणपतीच्या वाहनांचे म्हणजे मूषकाचे मोठे रूप असलेली मूर्ती ही जवळ सापडली. नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की हे गाव 13व्या शतकात देवतीनगर म्हणून ओळखले जात असे आणि सल्लेश्वर राजांची राजधानी होते. खाणकाम करत असताना गणपतीच्या मूर्तीचा शोध लागला. त्यानंतर मंदिराची उभारणी झाली. हे ठिकाण वेंगुर्ल्यापासून सुमारे 30 किमी आणि सावंतवाडीपासून 33 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण सुंदर असं समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्याने धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे कोकणातील एक महत्त्वाचे आणि धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून बनलेले आहे. आजूबाजूचा परिसर आणि देवळासमोर असणारा हा सुंदर असा समुद्रकिनारा खूप भारी वाटतं. तिथे असलेली एक छोटीशी सुंदर अशी बोट, आजूबाजूला नारळाची झाडे बघून खूप मन प्रसन्न होतं.